मी स्वतः मुंबईच्या प्रत्येक उमेदवारांची आम्ही बैठक करून चर्चा केलेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर आम्ही चर्चा झाली, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. साधारणतः मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, नाशिक, त्याबरोबर मोठमोठ्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करण्याची सुरुवात केलेली आहे. मुंबईमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये सगळेजण एकत्र आलो पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. त्यामध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका दिसते अशी चर्चा तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचबरोबर शिवसेना आणि मनसेची आघाडी होते. प्राथमिक स्वरूपामध्ये आम्हाला कुठल्या जागा पाहिजे याच्यावर आम्ही चर्चा केलेली आहे. त्या जागा आम्हाला सन्मानजनक मिळाव्या अशा प्रकारची चर्चा आज तिथे चर्चा होईल. साधारणतः 21 तारखेला मी परत आज ह्या ठिकाणच्या मुलाखती आणि एक ते चर्चा ऐकून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक बैठक आम्ही करण्याचा निर्णय घेतोय. सुप्रियाताई माझ्या मैत्रिणी स्टेशन संपल्यानंतर उद्या येतील, त्यावेळेला आम्ही सगळेजण बसून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला कुठल्या कुठल्या जागा अपेक्षित आहे. स्थानिक पातळीवर आता ती चर्चा होते. स्थानिक पातळीवर कुठे डिस्प्यूट निर्माण झाला तर त्याच्यावर आम्ही बसून पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये तो निर्णय घेणार. महापालिका निवडणुकीला तत्कालीन महापालिका निवडणूक जेव्हा झाली तेव्हा 39 सीट साधारण आपले आले होते. मोठं तेव्हा यश म्हणता येईल. यंदाचा सीट फिक्सिंगच्या फॉर्म्युला संदर्भात काही चर्चा प्राथमिक दृष्ट्या काही झालेली नाही. स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर त्या असलेल्या नेत्यांनी चर्चा केलेल्या आहेत. त्या चर्चेचा सारांश घेण्यासाठीच मी आज आलेलो आहे आणि ही चर्चा झाल्यानंतर सन्मानजनक मी परत एकदा सांगितलेलं आहे की आता सन्मानजनक आम्हाला अपेक्षित तिथं आमच्या उमेदवार 100%च निवडून येणार असेल. कारण आता शेवटी काय आहे, प्रत्येकाच्या इतक्या वर्षानंतर निवडणूक होतात तर प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत. परंतु समोरच्या महायुतीला थांबवण्याच्या संदर्भातून काही धोरणं ठरवायची असतील तर तशा पद्धतीचा निर्णय ज्या मागे आम्ही 39 लढवल्या होत्या त्या पद्धतीने आमचं स्पष्ट म्हणणं आहे. जागा किती लढवण्यापेक्षा इलेक्ट्रिक मेरिटला आम्ही महत्त्व देणार आहे. जो उमेदवार 100% निवडून येणार आहे, उगीच जागा मागायची हट्ट करायचा आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होण्यापेक्षा जो उमेदवार 100% निवडून येणार तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला आपण त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचा अशा प्रकारचा आमचा मनसूब आहे.